ॲनिमल चित्रपटावर सडकून टीका झाली, पण तरीसुद्धा तो चित्रपट माझा म्हणजे मी 1 महिन्यानंतर तरी पाहिला असेल. मला तो थिएटरमध्येच पाहायचा होता. कारण की रणबीर कपूर तसा आपला फेव्हरेटच हिरो म्हणता येईल. कारण की मी त्याला 2008 मध्ये त्याचा बच्चन आई है हसीनो प्रथम चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता. माझा तो म्हणजे एक मल्टिप्लेक्स चित्रपटामधला तो पहिला असा एक अनुभव होता. आणि मी खूप उशिरा तिथं पोचलो होतो. तर तो असं तर रणबीर कपूरचा म्हणजे पिक्चर बाहेर असतात, ॲक्टिंग पण खूप छान असते. जे लास्टचा तो संजू म्हणा किंवा भरपूर त्याचे काही रॉकस्टार आहेत. छान छान पिक्चर आहेत त्याचे. तर त्याची एक वेगळी फॅन फॉलोइंग आहे. त्यामधला मी पण एक तुम्ही समजू शकता. तर चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला म्हणजे माझी अशी एक इच्छा होती की 3 तासापेक्षा जास्तीचा वेळ असणारा चित्रपटगृहात पाहावा. एक सलमान खानचा त्यावेळेसचा आहे ना, मल्टीस्टारर असा एक चित्रपट होता. ज्याच्यामध्ये प्रियंका चोप्रा होती, जॉन अब्राहम होती. पण त्या पिक्चरचं नाव मला आठवण झालं. 3 तासापेक्षा त्याची लांबी होती. त्यावेळेस तो मला काही पाहता आला नाही. पण हे एक समाधान आहे की 3 तास प्लस चित्रपट मला पाहायला भेटला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्लस ते अनिल कपूर पण आहे. तर अत्यंत उत्कृष्ट म्हणजे तो एक ट्रेलरमध्ये नाही का पापा, पापा ते एक संवाद आहे. तो एक नंबर म्हणजे काय बोलायलाच नको. चित्रपट तुम्हाला कुठंच म्हणजे निराश करणार नाही आहे. जे मन विचलित करणारे दृश्य किंवा गळा कापताना म्हणा किंवा अजून आहेतच काही-काही जरा थोडे वल्गर सीन पण आहेत. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.